तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर श्री धारेश्वर मठ मंदिर दिवशी खुर्द तालुका पाटण जिल्हा सातारा हे महाराष्ट्रातील अत्यंत प्राचीन सह्याद्री गुफेमध्ये असलेलं 350 गुणे 36 अशा भव्य गुफेमध्ये असलेलं साधारण 16 फूट उंचीवर वरती 150 फुटाचा दगडी स्लॅब आणि खाली कुठेही खांब नसलेली अशा प्रकारची ही 350 बाय 36 ची गुफा आणि त्या गुफेमध्ये स्वयंभू संजीवनी श्री धारेश्वर लिंग देवाच्या समोर धार पडते। देवाच्या मस्तकावर आपण गेलो तर कोरडा खडक बघायला मिळतो आणि तिथून समोरच पाण्याची धार आहे, ती सतत या ठिकाणी पडत राहते। राजापूरला गंगा आली तरच या ठिकाणची गंगा कमी होते, पण त्या गंगेचे ओटी भरण केलं की इथे मात्र पुन्हा पाणी सुरू होतं। जे स्टीलची टाकी समोर दिसते आहे त्या टाकीमध्ये कायमस्वरूपी पडणारी धार आहे आणि आजूबाजूला पावसाळ्यात जवळजवळ मार्चपर्यंत या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी पाणी सर्वत्र पडताना दिसतं, मात्र त्यानंतरच आपल्याला पाण्याची अडचण या ठिकाणी येताना दिसते। या ठिकाणच्या पाण्याला शेवाळ होत नाही, विशेषत्वाने या पाण्यामुळे त्वचारोग बरे होतात। प्रभू रामचंद्र मंदिराच्या समोर एक 7.5 फूट खोलीचं कुंड आहे, त्याला गंगा कुंड असं म्हणतात आणि गुरुगादी जे गुरु महाराज सिंहासनावर बसतात त्याच्या समोर एक 2.5 फुटाचं कुंड आहे, त्यामध्ये गंगोत्री नावाचं तीर्थ आहे। प्रत्यक्ष हिमालयातील गंगोत्रीचं किंवा जमुनोत्रीचं आणि प्रत्यक्ष भगवतीचं, ज्याला आपण भागीरथी गंगा भागीरथी असं म्हणतो, या तिन्ही ठिकाणच्या पाण्याची ज्या पद्धतीची चव आणि ज्या पद्धतीची थंडी आहे तेवढी थंडी आपल्याला इथे पाहायला मिळते। एवढा मोठा खडक असला तरी तुम्हाला हे पाणी थंड, उन्हाळ्यात जरी मे महिन्यात आलात तरी सुद्धा इतकंच थंड पाणी आपल्याला बघायला मिळेल। अशा प्रकारचा हा एक छोटा हिमालय आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणचं स्वयंभू संजीवनी असलेलं हे लिंग, त्याच्यावरती मधलं बाण सतत वाढत असल्या कारणाने एकावर एक अशा 7 पिंडी बसवलेल्या आहेत। त्याचबरोबर पूर्वी 3 फूट खाली जावं लागत होतं, आता आपल्याला 9 फूट उंच अशा प्रकारे देवाचं दर्शन घ्यावं लागतं। त्याच्या शेजारी गंगा आणि यमुना किंवा गंगा गौरी असे 2 मुखवटे असलेली पिंड पाहायला मिळते। त्याच्या खाली पाताळ गंगा म्हणून आहे, ते गंगेचं सुद्धा अंत लागत नाही, कुठेपर्यंत आहे। साधारण कोल्हापूरच्या रंकाळा तलावाशी त्याचा संबंध असल्याचं सांगितलं जातं। त्याच्या उजव्या बाजूला गेलं तर आपल्याला काटे पालखी, खिळ्यांची एक पालखी दिसते, त्याच्यावरती दरवर्षी देव दीपावली दिवशी मानकरी, दास्तान, मिरगाव आणि शिवंदेश्वर या ठिकाणी पूर्वजंगम आणि आता पाटील क्षत्रिय कुलात जन्म घेतलेल्या या परिवाराला 1 दिवसासाठी लिंगधारणा करावी लागते। त्याच्या पुढच्या बाजूला एक कुंड आहे, पालखी वगैरे आपण पाहतो, त्याच्या पुढच्या बाजूला एक कुंड आहे, त्या कुंडामध्ये सप्त जलदेवता पूजा करून ओटी भरण करण्याची प्रक्रिया आहे। ज्या स्त्रियांना अगदी डॉक्टरनी सुद्धा सांगितलं असेल की या स्त्रीच्या पोटी संतान होणार नाही, पण या ठिकाणी निष्ठेने येऊन ती इथून नेलेल्या ओटीची पूजा जर केली तर त्या स्त्रीला कन्या असो की पुत्र असो संतान होतं, अशा प्रकारची अनुभूती या ठिकाणची आहे। दरवर्षी रामनवमी दिवशी पहाटे आणि देव दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे अशा प्रकारे या ठिकाणी हा सोहळा नेहमी संपन्न होत असतो। देव दीपावली आणि रामनवमी दिवशी सोडले तर एरवी मात्र इथं आपल्याला असं काही पाहायला मिळत नाही। त्याचबरोबर स्वयंभू लिंग जे आहे त्या लिंगाजवळ फक्त सर्व पितृ अमावस्ये दिवशी महिलांना देखील प्रवेश असतो, एरवी मात्र स्वयंभू पिंडीजवळ महिलांना प्रवेश नसतो। या संपूर्ण मंदिरामध्ये स्त्री पुरुष सर्व जाती धर्मीय लोकांना प्रवेश असतो, मात्र जे ठराविक विधी नैवेद्य या ठिकाणचा अभिषेक वगैरे हे फक्त जंगम परिवारातर्फे किंवा जंगम पुरोहितांतर्फे आणि जंगम शिवाचार्य वीरशैव समाजामधल्या रंभापुरी आणि उज्जैनी या 2 पीठाचा संबंध असलेल्या या धारेश्वर मठाचे आत्ताचे बोलत असलेले 32वे आणि त्यांचे उत्तराधिकारी असे 33 शिवाचार्य या ठिकाणी झालेले आहेत। एकूण या परिसरामध्ये श्रीराम सुद्धा आले। दशरथ वध झाल्यानंतर एका दशग्रंथी ब्राह्मणाची हत्या झाली, ही ब्रह्महत्या दूर व्हावी म्हणून त्यांनी या ठिकाणी येऊन लिंग धारण केलेलं आहे। गुरुवर्य लिंग देत नाहीत म्हटल्यानंतर करवत नावाचं उपक्षेत्रवरती डोंगरावर आहे गोशाळेजवळ, त्या ठिकाणच्या खडकातून सुद्धा जेव्हा जेव्हा कपिला षष्ठी येते तेव्हा दुधासारखं पाणी येतं आणि खाली आपण इथे राम
मुखवटा जो पाहतो आहे, रामाचं शिर आहे ते, या डोकीच्या गळ्यातून सुद्धा तशा प्रकारे दूधगंगा कपिलाषष्ठीला येत असते. नेहमीच त्या देवाच्या समोरून छोटासा झरा वाहतो आहे, त्यालाच गुरुपाद तीर्थ संबोधलं जातं. श्री गुरूंनी त्यांना तीर्थ दिलं, मस्तकावर लिंग धारण केलं, त्या गुरूंचे चरण तीर्थ म्हणून समोरच्या कुंडात येणारं पाणी नेहमी घेतलं जातं. मात्र हेच पाणी कपिलाषष्ठी जेव्हा येते तेव्हा दुधासारखं होतं, त्याला दूधगंगा असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. त्याच्या शेजारी असलेले लक्ष्मण आणि उजव्या बाजूला असलेले पांडव, 6वी द्रौपदा, हे सुद्धा मुखवटे आपल्याला इथे पाहायला मिळतात. पित्र किंवा पितरांची हत्या केलेली, आपल्या पूर्वजांची, भीष्मादी लोकांची हत्या केल्याबद्दल, खोटं बोलल्याबद्दल आणि ज्या शास्त्रीय नियमाप्रमाणे कमरेच्या वर वार केला पाहिजे पण तसं न करता उरुभंग केल्याले, अशा प्रकारे भीम, धर्मराज आणि अर्जुन या तिघांना सुद्धा या ठिकाणी अनुग्रह घेऊन लिंगपूजा करण्यासाठी आणि प्रायश्चित्ताचा जपतो नास्ति पातकम असं म्हटलेलं आहे. त्यामुळे जपपूजा करून त्यांच्या जीवनात एक नवीन दिशा देण्याचं कार्य या ठिकाणी घडलेलं आहे. या ठिकाणी जटा निर्मूलनाचं कार्य केलं जातं. नशाबंदीच्या संबंधीने सुद्धा या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग केले जातात. या ठिकाणी गोशाळा चालवली जाते. अनेक जवळजवळ 52-53 जनावरं, गायी आणि गायीचा वंश या ठिकाणी सांभाळला जातो. या ठिकाणी संस्कृत अध्ययन पौरोहित्याच्या दृष्टीने आणि शालेय शिक्षण अशा स्वरूपाचं सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं. काही विद्यार्थी या ठिकाणी विशिष्ट कालावधीमध्ये राहून अभ्यास करत असतात. वीरशैव साम्राज्यातील वीरशैव वीर म्हणजे रंभापुरी आणि नंदी म्हणजे उज्जैनी गोत्राच्या परंपरेनुसार या ठिकाणी धार्मिक विधी वगैरे चालत असतात. या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्याचबरोबर त्यांचे वेगवेगळे जे सरदार होते, त्यामधील पाटणकर चालुक्य सरकार, चिकुर्डेकर देशमुख सरकार, जेधे सरकार, निंबाळकर सरकार, अशा अनेक लोकांचा संबंध आलेला आहे. आणि या सर्वांकडे वीरभद्र म्हणून किंवा प्रभू रामचंद्र या रूपाने वेगवेगळ्या देवता आजही त्यांच्या त्यांच्या वाड्यामध्ये आजूबाजूला मंदिरात वगैरे पूजन केलं जातं. जेधे सरकारांच्या गावामध्ये तर प्रत्यक्ष धारेश्वराचीच, म्हणजे जंगलामध्ये आणि पुन्हा प्रत्यक्ष गावात, असं तिथल्या धनगर भक्ताबरोबर देव गेलेले आहेत. आणि जेधे सरकार सुद्धा स्वतः त्या ठिकाणी धारेश्वरची आणि नागेश्वर देवाची सुद्धा त्यांच्याकडे पूजा होते. त्याचप्रमाणे पाटणला श्रीरामाची पूजा होते. निंबाळकरांकडे देखील फलटणला रामाची पूजा होते. अशा प्रकारे या ठिकाणच्या देवतेचा सद्गुरू धारेश्वराच्या सिद्धेश्वर या नावाने पुण्यामध्ये, त्याचबरोबर म्हसवडजवळ परमार किंवा पवार परिवार यांच्याकडून ही सेवा आपणाला पाहायला मिळते. एकूणच वेगवेगळ्या मराठे सरदारांच्या, मावळ्यांच्या आणि प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्रयाखाली असलेल्या आणि पूर्णतः वीरशैव लिंगायत जंगम समाजाचा, ज्याच्यावरती गुरुत्वाचा अधिकार आहे, पौरोहित्य आदिविधी केले जातात, अशा प्रकारची, पण तरी देखील या ठिकाणी कुणबी, मराठा, त्याचबरोबर 18 पगड जाती, नाविक, कुंभार, सुतार, लोहार, परीट, या सगळ्या प्रकारचा चर्मकार वगैरे सर्वांच्या, सगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या मानाच्या दृष्टीने या ठिकाणी प्रवेश असतो. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं स्वयंसूतक मानलं जात नाही. जरी यादव मराठी असले तरीसुद्धा त्यांना देखील कुठल्याही स्वयंसूतक न मानता या ठिकाणच्या पालखीचे, खांदा देण्याचे किंवा इतर सर्व विधी करण्याचे अधिकार राहतात. त्यांच्याच हातून या ठिकाणी तिकट होत असतं. वेगवेगळे सरदार आहेत, त्यांचे मानकरी येऊन या ठिकाणी श्रीफळ वगैरे ठेवतात. सध्या विद्यमान पाटणमध्ये असलेले सरकार पाटणकर, साळुंके, चालुक्य या नावाने त्यांना संबोधलं जातं. त्यांच्यातर्फे या ठिकाणी दरवर्षी देवदीपावलीच्या वेळेला हा सोहळा होत असतो. दास्तान, मिरगाव, शिवंदेश्वर या ठिकाणचे मानकरी लिंग धारण करून पालखीवरती बसत असतात. शेटे, नवाळे, लकडे अशा अनेक लोक या ठिकाणी आहेत. तेली, माळी, साळी, वीरशैव लिंगायत समाज आणि तमाम सनातन हिंदू संस्कृती असा समन्वय असलेला हा एक पवित्र मठ आणि मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. शैव आणि शाक्त म्हणून श्रीराम आणि धारेश्वराचं वर्णन आपण करतो. त्याचबरोबर या ठिकाणी देवींची सुद्धा मंदिर आहे, जलदेवता देखील आहे, अन्नपूर्णा मातेचं देखील या ठिकाणी
मंदिर आहे, काशी लिंग या ठिकाणी आहे, श्रीशैल भ्रमरांबा या ठिकाणी आहे, रामेश्वराच्या निमित्ताने श्रीरामाचं, त्याचबरोबर केदारनाथाच्या लिंग रूपात, पिंडी रूपात आणि प्रत्यक्ष केदारचा जसा पाषाण आहे तशा प्रकारचा केदारनाथ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एकाच ठिकाणी सर्व देवदेवतांची, गंगेचं, गुरूंचं आणि गायीचं दर्शन, अशा प्रकारचा हा पवित्र क्षेत्र महात्म्य आपण सर्वांनी आवर्जून या क्षेत्राला यावं, दर्शन घ्यावं. येथील वेगवेगळ्या अनुभूती, आपल्या संसारातील अडचणी, मग संतानाच्या दृष्टीने असू दे किंवा इतर समाधानाच्या दृष्टीने असू दे, आपण या ठिकाणी येऊ शकता. आध्यात्मिक शक्ती वाढवण्यासाठी देखील या क्षेत्रात अतिशय सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे. या पवित्र वातावरणाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपापल्या ऐहिक आणि पारलौकिक समस्यांचं निवारण करून घ्यावं. आपणा सर्वांना सद्गुरू धारेश्वराच्या आशीर्वादाने, प्रभू रामचंद्रांच्या कृपेने, हनुमंत आणि नवदुर्गा जलदेवता यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व प्रकारच्या इच्छा कामना पूर्ण होत. याच ठिकाणी 3.5 शक्तिपीठाचं अंबाबाई, फुरसाई, नवलाई, झोळाई आणि दिवशी खुर्द गावामध्ये प्रत्यक्ष केदारनाथ, भगवती महाकाली आणि चंडिका माता यांची देखील मंदिर आहेत. अशा प्रकारे अत्यंत पवित्र असलेला हा दिवशी खुर्द आणि त्याचा परिसर आणि या डोंगरामध्ये असलेली ही पवित्र गुंफा, याच्या दर्शनाने निश्चितच आपण मानवी जीवनाला सार्थकता करून घेऊ शकतो. तशा प्रकारची सार्थकता आपणा सर्वांस लाभो, अशा प्रकारचे आशीर्वाद व्यक्त करतो आणि हे वाक्पुष्प सद्गुरूचरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती. धन्यवाद महाराज, तुम्ही खूप छान माहिती दिली. धन्यवाद.